स्थैर्य फलटणकरांचं हक्काचं व्यासपीठ। आदरणीय दादासाहेबांनी नीरा देवघरचं धरण जेव्हा मंजुरी करायची होती 80च्या दशकामध्ये निलंगेकर साहेबांसमोर प्रेस्टिजचा इश्यू केला आणि ते धरण मंजूर करून घेतलं। नंतरच्या काळात रामराजे साहेबांनी सुद्धा त्यात योगदान दिलं आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की विदर्भाचा जेव्हा अनुशेष निघाला तेव्हा पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्याच योजनांवरती राज्यपालांनी बंदी घातली। आता तिकडचा अनुशेष दूर झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातली कामं चालू झाली। लाख मतं ज्या माणसाला दिली आम्ही, त्याचं काम होतं की मोठे दादांना त्या बैठकीला घेऊन जायचं, रणजितदादांना त्या बैठकीला घेऊन जायचं, इथला आमदार घेऊन जायचा, तर गेले नाहीत बैठकीला घेऊन। तेव्हा अजितदादांची राष्ट्रवादी अजून पक्षात आली नव्हती, ह्यांच्या युतीमध्ये आली नव्हती, महायुतीमध्ये। विरोधी पक्षातले 2 आमदार घेऊन तिथे गेले आणि नीरा देवघरची बैठक केली। त्याच्या आधी नीरा देवघरचं काम महाविकास आघाडी सरकार असताना तुम्ही सगळं फायली तयार करून ठेवल्या होत्या, यांनी फक्त पुढे ढकलायचं काम केलं आणि सांगते आता मी पाणीदार खासदार आहे। पाणी कुठं दिसलं अरे बाबा नको। कृष्णा भीमा स्थिरीकरण दादांचा जिव्हाळ्याचा विषय, 6 जिल्हे आणि 31 तालुक्यासाठी योजना, त्याला सुद्धा विरोध। ज्यांनी चेष्टा केली त्या लोकांना घेऊन बैठकीला। आता काय कृष्णा भीमा स्थिरीकरणच्या ऐवजी कृष्णा भीमा फ्लड डायव्हर्शन असं नवीन नाव दिलेलं आहे। प्रत्येक गोष्टीत दिशाभूल करायची जनतेची आणि केवळ मोठे दादांना आणि रणजितदादांना कुठल्याही गोष्टीचं क्रेडिट नाही मिळालं पाहिजे म्हणून हे सगळं टाळायचं। पक्षाचे पदाधिकारी नेमताना सुद्धा प्रत्येक गोष्टीत ह्या खासदाराचं नाक आहे का नाही? शिवानाला सांगतोय माणसातली माणसं द्या, ज्यांनी मतं टाकली नाहीत ते ह्याच्या गाडीत माणसं, ज्यांनी मतं टाकली नाहीत त्यांना पद। दिवाळीच्या पाडव्याला मी इच्छा व्यक्त केली मला खासदार। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।